छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या जायकवाडी वसाहत सध्या पाण्याखाली असल्याची माहिती आहे। मुसळधार पावसामुळे वसाहतीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय। अनेक लोकांच्या घरांमध्ये सुद्धा हे पाणी शिरलंय। शिवाय जायकवाडी वसाहतीच्या या रस्त्यावर सुद्धा गुडघेएवढं पाणी आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? या परिसरात संपूर्णपणे पाणीच पाणी दिसतंय। नक्कीच मोहिनी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातला हा जायकवाडी राहुल नगरचा परिसर आहे। आणि बघू शकता की आपल्या समोर हे जे वाहताना पाणी दिसतंय तर हा नाला किंवा नदी नाहीये, तर हा रस्ता आहे। आणि इथं पाऊसच इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय की रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मुसळधार पद्धतीनं पाणी जे आहे या ठिकाणी व्हायला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या परिसरामध्ये सगळीकडे जर आपण बघितलं तर लोकांच्या घरामध्ये पाणीच पाणी शिरलेलं आहे। या परिसरातल्या सगळ्या लोकांचं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी रस्त्यावरती गुडघ्या इतक्या पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांच्या नाकातोंडात पाणी जायला लागले अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। बऱ्याच प्रमाणात लोक जे आहे ते आपल्या घरामध्ये घुसलेलं पाणी जे आहे बकेट बादलीच्या साहाय्याने बाहेर काढून या ठिकाणी फेकण्याचा सुद्धा केविलवाना प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतायत। मोठ्या प्रमाणात पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस काही वेळापूर्वी या ठिकाणी झाला आणि या परिसरातलं सगळं पाणी जे आहे ते या गावामध्ये घुसलेलं, या राहुल नगर परिसरामध्ये घुसलेलं आहे। हे एक समोर घर आहे, आपण बघू शकता की या घरामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या रस्त्यावरून मी सध्या चालतोय त्या रस्त्याला पाण्याचा इतका प्रवाह आहे की पाणी सुद्धा या ठिकाणी पाठीमागे खेचायला लागले। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये सगळीकडे पाणी भरलेलं आहे। इथं एक घर आहे जे काका स्वतः पाणी बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत होते। त्यांच्या घरामध्ये सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। हे आपण जर घर आतमध्ये बघितलं तर हे संपूर्ण घर पाण्याखाली गेल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे त्यांचं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय। असं टोपल्याच्या साहाय्यानं पाणी जे आहे ते बाहेर टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे पैठण तालुक्यातल्या या जायकवाडी आणि राहुल नगर परिसरामध्ये पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडालाय। लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पैठण तालुक्यामध्ये 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे, मात्र सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ही सगळी परिस्थिती या परिसरातल्या नागरिकांवर ओढावलेली आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच इथलं जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचं दिसतंय।